रामकृष्ण हरी. आपलं भक्तिसार या चॅनलमध्ये स्वागत आहे. कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या कथेचं नाव आहे मुंगीची गोष्ट. एका रविवारी सकाळी एक श्रीमंत माणूस त्याच्या बाल्कनीत कॉफी घेऊन सूर्यप्रकाशाचा आनंद घेत होता. तेव्हा एका छोट्या मुंगीने त्याचे लक्ष वेधून घेतले. मुंगी तिच्या आकारापेक्षा कितीतरी पट मोठे पान घेऊन बाल्कनीतून चालली होती. त्या माणसाने तास भराहून अधिक काळ ते पाहत होता. त्याने पाहिले की मुंगीला तिच्या प्रवासात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. विराम घेतला, वळसा घेतला आणि मग ती आपल्या गंतव्याच्या दिशेने चालू लागली. एका क्षणी या चिमुकल्या जीवाला अवघड जागा आडवी आली. फरशीला तडा गेला होता. मोठी भेग होती. ती थोडा वेळ थांबली, विश्लेषण केले आणि मग मोठे पान त्या भेगेवर ठेवले. पानावरून चालली, पुढे जाऊन दुसऱ्या बाजूने पान उचलले आणि आपला प्रवास चालू ठेवला. मुंगीच्या हुशारीने तो माणूस मोहित झाला. त्याला सृष्टीच्या चमत्काराने विचार करण्यास भाग पाडले. त्याच्या डोळ्यासमोर हा लहानसा प्राणी होता, जो आकाराने फार मोठा नसलेला, परंतु विश्लेषण, चिंतन, तर्क, शोध आणि मात करण्यासाठी मेंदूने सुसज्ज होता. थोड्या वेळाने त्या माणसाने पाहिले की प्राणी त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचला आहे. जमिनीत एक लहान छिद्र होते, जे त्याच्या भूमिगत निवासस्थानाचे प्रवेशद्वार होते आणि याच टप्प्यावर मुंगीची कमतरता उघड झाली. मुंगी लहान छिद्रात कसे वाहून नेईल? ते मोठे पान तिने काळजीपूर्वक गंतव्य स्थानावर आणले, पण हे आत नेणे तिला शक्य नाही. तो छोटा प्राणी खूप कष्ट आणि मेहनत आणि उत्तम कौशल्याचा वापर करून वाटेतल्या सर्व अडचणीवर मात करून आणलेले मोठे पान मागे टाकून रिकाम्या हाताने गेली. मुंगीने आपला आव्हानात्मक प्रवास सुरू करण्यापूर्वी शेवटचा विचार केला नव्हता आणि शेवटी मोठे पान हे तिच्यासाठी ओझ्याशिवाय दुसरे काही नव्हते. त्या दिवशी त्या माणसाला खूप मोठा धडा मिळाला. हेच आपल्या आयुष्यातील सत्य आहे. आपल्याला आपल्या कुटुंबाची चिंता आहे. आपल्याला आपल्या नोकरीची चिंता आहे. आपल्याला अधिक पैसे कसे कमवायचे याची चिंता आहे. आम्ही कुठे राहायचे, कोणते वाहन घ्यायचे, कोणते कपडे घालायचे, कोणते गॅजेट अपग्रेड करायचे, सगळ्याची चिंता आहे. फक्त सोडून देण्याची चिंता नाही. आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपल्याला हे कळत नाही की आपण हे फक्त वजे वाहत आहोत. आपण ते अत्यंत काळजीने वाहत आहोत. आपण ते आपल्यासोबत घेऊ शकत नाही. मित्रांनो, कथा इथेच संपत नाही. मुंगी मोठे पान बाहेर सोडून छिद्राच्या आत नाहीशी झाली. आणखी 20 मुंग्या घेऊन परतली.
त्यांनी पानाचे छोटे तुकडे केले आणि ते सर्व आत नेले. या कहाणीतून बोध मिळतो, हार न मानता केलेले प्रयत्न वाया जात नाही. नंबर 2 चा बोध, एक संघ म्हणून एकत्र अशक्य काहीही नाही. नंबर 3 चा बोध, कमावलेली वस्तू तुमच्या बहिणी भावासोबत स्वार्थी सोडून वाटप करा, मनात सुद्धा ठेवू नका. बोध नंबर 4 सर्वात महत्त्वाचे, तुम्ही जेवढे वापरता त्यापेक्षा जास्त घेऊन गेलात तर तुमच्या नंतर इतरांनाही त्याचा आनंद मिळेल. तर तुम्ही कोणासाठी प्रयत्न करत आहात हे ठरवा. मुंगीसारख्या लहानशा प्राण्यापासून आपण किती शिकू शकतो. रामकृष्ण हरी.